तर आपण इथं इडली बनवण्यासाठी मी इथं 3 वाटी तांदूळ घेतलेला आहे. तो छान असा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. मी इथं इडली राईस वापरला आहे. तुम्ही या ठिकाणी कोणताही जाड जो तांदूळ असतो तो वापरू शकता, नाहीतर मग रेशनचा तांदूळही वापरू शकता. याला छान मी स्वच्छ धुवून घेतली. आता इथं 3 वाट्या तांदूळ, 1 वाटी इथं डाळ घेतलेली आहे. डाळ ही छान स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. उडदाची डाळ घेतलेली आहे. 5 ते 6 तास आपण ही डाळ भिजत घालणार आहोत. तर तुम्ही बघू शकता इथं डाळ तांदूळ छान असं भिजलेलं आहे. 5-6 तास भिजवून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे छान अशी आपली इडली मऊ लुसलुशीत होते. तर आता हे मिक्सरला दळून घ्यायचं आहे. तर सर्वात आधी मी इथं एक मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यात आधी आपण डाळ दळून घ्यायची आहे. फक्त डाळच दळून घ्यायची. डाळ छान अशी बारीक, अगदी खूप बारीक दळायची, म्हणजे डाळ छान फुलून येते आणि इडली छान मऊ होते. अगदी जाडसर अशी दळायची नाही, त्याच्यामुळे मग इडली छान फर्मेट नाही होत आणि डाळ तांदूळाचं मिश्रण व्यवस्थित होत नाही. तर तुम्ही बघू शकता मी बारीक अशी पेस्ट बनवून घेतलेली आणि पाणी न टाकता शक्यतो ही डाळ दळायची आहे. तर आपण आता मी तो कुकर घेतलेला आहे. कुकरमध्येच मी हे बॅटर काढणार आहे छान असा फर्मेट होण्यासाठी. जर तुम्ही हिवाळ्यात बनवत असाल तर तुम्ही डाळ तांदूळमध्ये थोडे मेथी आणि चण्याची डाळही टाकू शकता. चमचाभर मेथीची डाळ, मेथी आणि हरभऱ्याची डाळ घालायची. आता इथं लगेच तांदूळही वाटून घेते मी. तांदूळची छान अशी बारीक पेस्ट करायची आहे. तर तुम्ही बघू शकता तांदूळही छान असं इथं बारीक असं मी तांदूळाची पण पेस्ट करून घेतलेली आहे. पाणी न टाकताच, आपल्या तांदूळमध्ये पाणी असतंच आणि जर पाणी टाकायचं राहिलं जो आपण तांदूळ भिजवलेला आहे ते, तर इथं आता तांदूळ याच्यातच बदललेला तांदूळ मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता हे तांदूळ मी छान असे बारीक दळलेले आहेत आणि अगदी पातळ असं मिश्रण करायचं नाही आहे, थोडं घट्टच राहू द्यायचं आहे. आता छान असं याला फेटून घ्यायचं आहे. शक्य होईल तेवढं याला आत्ताच फेटून घ्यायचं आहे. आणि आता मीठ घालायचं नाही, तर मग पीठ जास्त आंबवून जातं. मीठ आपण जेव्हा इडली बनवणार आहोत तेव्हा सकाळी घालू. आता याला हाताच्या साहाय्याने एकाच दिशेने छान असं फेटायचं आहे. आपल्या हाताच्या उष्णतेने छान अशी याच्यात हवा भरली जाते आणि इडली मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगते. तर जेवढं शक्य होईल तेवढं याला हाताने छान असं मी इथं फेटून घेते. जी उष्णता असते आपल्या हाताची आणि जी हवा भरली जाते असं फेटल्यामुळे, त्याच्यामुळे इडली छान लुसलुशीत तयार होते. तर तुम्ही बघू शकता मी छान फेटून घेतलं आहे. आता कुकरची शिट्टी काढून घ्यायची आहे आणि झाकण लावून याच्यात 10 ते 12 तासासाठी हे रात्रभर असंच फर्मेट करून घ्यायचं आहे. याच्यावर कोणताही अगदी कॉटनचा कपडा वगैरे झाकून ठेवायचा आहे आणि उबदार ठिकाणी असं ठेवायचं आहे. रात्रभरात छान असं आपलं पीठ हे फुलून येतं. तर तुम्ही बघू शकता अगदी छान असं पीठ असं फुलून आलेलं आहे आणि मस्त असं फर्मेट झालेलं आहे. तर आता आपण लगेच इडली बनवायला घेणार आहोत. तर आपण रात्री मीठ टाकलं नाही आहे, तर आपण याच्यात आता मीठ घालणार आहोत. चवीनुसार मीठ घालायचं आहे. मी तर 1 ते 1.5 चमचा मीठ घातलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. परत त्याला एकाच डायरेक्शनमध्ये छान असं हे फेटून घ्यायचं आहे. थोडंसं मी पाणी टाकते, मीठ घातलं आहे म्हणून, जास्त घट्ट वाटत होतं म्हणून. आता छान याला चमच्याने हलवत राहायचं आहे. आता मी इथं पाणी गरम केलेलं आहे. इडली पात्र घेतलेलं आहे, त्याच्यात चिंच घालायची आहे. खाली आपलं भांडं काळं होत नाही आणि लगेच आपल्या इडली पात्राच्या प्लेटींना तेल लावून घेतलेलं आहे. असं भांड्यांना छान असं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे खाली आपली इडली अजिबात चिपकत नाही आणि काढतानाही अगदी पटकन निघते. आता लगेच याच्यात चमच्याने बॅटर घालायचं आहे. अगदी फुली नाही भरायचं आहे. आपली इडली छान अशी फुगून येईल. अगदी थोडं खाली राहील एवढं खाली राहू द्यायचं आहे. अगदी फुल्ली भरायचं नाही आहे. तर छान असं इथं आता आपण भरून घेतलेलं आहे सर्व पात्र. लगेच आता हे भांडं गॅसवर ठेवायचं आहे. इथं मी आता पाणीला छान उकळी आलेली आहे. लगेच आपल्या इथं इडलीच्या प्लेट्स ठेवून घ्यायच्या आहेत.
आणि याला 8 ते 10 मिनटं छान अशी इडली वाफवून घ्यायची आहे. तुमच्या भांड्यावर डिपेंड आहे. जर भांडं जाड पातळ असेल तर टाईम थोडा जास्त कमी लागू शकतो. तर आपण आता 8 ते 10 मिनटानंतर हे आता बघणार आहोत. तर मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. छान अशी तिला धुवून घ्यायची आहे. आपण झटपट आता सांबारही बनवणार आहोत. तर मी कुकरमध्ये सांबार बनवणार आहे. अजिबात भांड्यांचा पसारा न घालता याला छान 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे. तरी आता कुकरमध्ये मी तेल घालून घेतलं आहे. 3 ते 4 पळी तेल घालून घ्यायचं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तर तेल छान इथं कडकडीत आता तापून घ्यायचं आहे. तेल छान इथं कडकडीत तापलेलं आहे. तर इथं मी भाज्या घेतलेल्या आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यात भाज्याही मी इथं कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, गाजर घेतलं आहे, शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत. तुम्ही याच्यात दुधी भोपळा घालू शकता. तुम्हाला आवडत असेल त्या भाज्या तुम्ही अजून याच्यात ॲड करू शकता. तर आता तेल छान तापलेलं आहे. इथं मोहरी घालायची आहे, जिरं घातलं 1 चमचा, कढीपत्ता घालायचा आहे थोडा, 5 ते 6 पानं कढीपत्त्याची घातलेली. छान अशी फोडणी झालेली आपली. मस्त इथं कांदा घातलेला आहे. कांदाही छान असा कांद्याचा कच्चापणा निघेल तोपर्यंत कांदा छान परतून घ्यायचा आहे. इथं कांदाही छान आपला इथं परतलेला आहे. कांदा छान परतून झाल्यावर लगेच आपण याच्यात काही भाज्या घालणार आहोत. आता मी इथं वांगा घेतलेले, 2 वांगे घेतलेले आहेत. जर तुम्हाला वांगे आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. लगेच गाजर घालायचं आहे. शेवग्याच्या शेंगा घालायच्या आहेत. छान याला तेलातच असं परतून घ्यायचं आहे. तुम्ही याच्यात डांगरही घालू शकता. तर इथं मी 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत. तेही छान आता इथंच तेलात परतून घ्यायचे आहेत. भाज्या जास्त आपल्याला शिजवायच्या नाहीत. आपण कुकरच्या शिट्ट्या घेणार आहोत. त्यामुळे आता लगेच इथं काही मसाले घातलेले. मी तर काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे 1 ते 1.5 चमचा. आता इथं हळद घातली अर्धा चमचा आणि सांबार मसाला घातलेला आहे. 1 ते 1.5 चमचा सांबार मसाला घालायचा आहे. याच्यामुळे छान अशी सांबारला चव येते. आता छान याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ घातलं आहे याच्यात, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी झटपट असा आपला कुकरमध्ये सांबार तयार होतो. अगदी भांड्यांचा पसारा न घालता. आपल्याला डाळ वेगळी शिजवायची गरज नाही. जी आपण आता डाळ धुवून घेतलेली होती ती डाळही याच्यात घालायची आहे. भाज्या छान इथं परतून झाल्या आहेत. आता लगेच जी आपण तुरीची डाळ धुवून घेतली होती ती घातली आहे. डाळही छान परतून घ्यायची आहे. अगदी झटपट कुकरच्या 2 शिट्टींमध्ये आपला इथं सांबार तयार होणार आहे. डाळही छान इथं परतून घेतलेली आहे. आता लगेच इथं गरम पाणी घालायचं आहे. इथं गरम पाणी करून घेतलेलं आहे. गरम पाणी घातल्यामुळे पटकन अशी आपला सांबार तयार होतो आणि चवही छान येते. कोणत्याही भाजीला गरम पाणी घातलं म्हणजे त्या भाजीची अजून चव वाढते. तर तुम्ही बघू शकता मस्त असं आता आपली इथं सांबार तयार होतोय. आता लगेच कुकरचं छान अशी उकळी आली आहे आता सांबारला. लगेच झाकण लावून घ्यायचं आहे. थोडीशी वरून कोथिंबीर घातलेली आहे आणि आता आपण इथं आता झाकण लावून घेणार आहोत आणि कुकरच्या 2 शिट्ट्या काढायच्या आहेत. 2 ते 3 शिट्ट्या तुमच्या कुकरवर अवलंबून आहे. कुकर जाड बारीक कसा आहे तुमचा. गॅस अगदी लो टू मिडियम फ्लेमवर. आता इथं आपली तुम्ही बघू शकता इडली छान आपली तयार झालेली आहे. अगदी पांढरी शुभ्र मऊ लुसलुशीत आपली इथं इडली तयार झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता. आता मी तुम्हाला इडली काढून दाखवते. अगदी जाळीदार मऊ लुसलुशीत, कोणताही रवा वगैरे न घालता, सोडा इनो न वापरता अगदी
मऊ लुसलुशीत आपली इडली इथं जाळीदार इडली तयार झालेली आहे. घरच्या घरी अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपण इथं इडली सांबार तयार झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता इथं आपला सांबारही तयार झालेला आहे. तर आता आपण ह्या ज्या शेवग्याच्या शेंगा आहेत त्या त्याच्यात मिक्स होऊ नये म्हणून त्या अगदी वरच्या वर काढून घ्यायच्या आहेत. त्या अगदी छान अशा सहज खाता येतात आणि आपण जर त्याच्यात मिक्स केल्या तर मग त्यांचा अगदी लगदा होतो आणि त्या खाताही जमत नाही मग व्यवस्थित, म्हणून या काढून घ्यायच्या आहेत शेंगा. शेवग्याच्या शेंगा काढून घेतल्या आहेत मी इथं. आता लगेच याला छान असं थोडं हलकंच असं विक्सने असं थोडंसं घोटून घेतलेलं आहे मी. विस्करने छान असं याला हलक्या हाताने असं घोटून घ्यायचं. अगदी लगदाही नाही करायचा आहे, छान आपल्या भाज्याही दिसायला हव्या. आणि आता हवं तेवढं तुम्ही याच्यात पाणी ॲडजस्ट करू शकता. सांबार हा तर सांबार हे पातळच असतं, त्याच्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी ॲडजस्ट करायचं आहे. तर मी इथं पाणी घालून घेतलेलं आहे. आता छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी इथं चिंच गुळाचं पाणी घेतलेलं आहे. चिंच गुळामध्ये छान अशी आंबट गोड अशी चव येते. चिंच आणि गुळ गरम पाण्यात भिजत घालायचं आहे आणि लगेच तो त्याच्यात टाकून दिले. आता तुम्ही बघू शकता मस्त असा आपला कुकरमध्येच झटपट असा अगदी 10 मिनिटात सांबार तयार झालेला आहे. मस्त असा आपला इथं सांबार रेडी आहे. आता आपण सांबारला मस्त अजून चटपटीत बनवण्यासाठी एक इथं तडका देऊन घेणार आहोत. छान अशी उकळी आलेली सांबारला. आता मी इथं तडका पॅन घेतलेला आहे, त्याच्यात अगदी 2 ते 3 पळी तेल टाकलेलं आहे. तेल छान तापलं लगेच मोहरी घालून घेतली आहे. मोहरी छान तळतळू द्यायची आहे, खमंग अशी फोडणी द्यायची आपल्याला सांबारला. मोहरी छान इथं तळतळली आहे. त्याच्यात जिरं घालायचं आहे 1 चमचा. 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. लाल सुक्या 2 मिरच्या घातलेल्या आहेत लाल. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. आवडीनुसार याच्यात आपला जो घरगुती मिरची मसाला असतो तो घालायचा आहे. मी तर मिरची पावडर घातलेली आहे. तर मिरची पावडर घालायची आहे. 1 चमचा मिरची पावडर घातलेली आहे आणि जो आपला सांबार मसाला आहे तोही घातलेला आहे याच्यात. आणि लगेच छान अशी चुरचुरीत अशी फोडणी देऊन घ्यायची आहे. वाह, अगदी छान मस्त अशी चुरचुरीत मी इथं फोडणी देऊन घेतलेली तुम्ही बघू शकता. सांबारला आपला मस्त असा कलर आलेला आहे. अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपला अगदी घरच्या साहित्यात घरगुती पद्धतीने मस्त असा सांबार तयार झालेला आहे. चटपटीत आंबट गोड चवीचा. थोडीशी वरून कोथिंबीर घातली आहे. मस्त असा आपला इथं आता सांबार तयार झालेला आहे. तर लगेच आता गरमागरम इडलीसोबत इडली सांबार खायला घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त असं इडली घ्यायची प्लेटमध्ये, त्याच्यावर मस्त वरून असं सांबार घालायचं आहे आणि लगेच गरमागरम सर्व करायचं आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.